हॅलो ज्युनियर्स, सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे फाईन असाल. तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयर तर खूप मजेत काढले असणार आहे, 100% आय नो. आता थर्ड इयरमध्ये तुम्ही जसं आलाय तसं तुम्हाला टेक्निकल स्किल्स मास्टर करायला लागणार आहे, कारण की आता प्लेसमेंट स्टार्ट होणार आहेत लवकरच. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आपलं स्किल ENTC मध्ये बघायला गेलं तर एम्बेडेड सिस्टीम आहे. सो आता तुम्ही आर्डिनो ESP32 किंवा रास्पबेरी पाय यूज केला असणार आहे. खरं इंडस्ट्रीयल यूजसाठी मोस्टली STM32 प्रेफर केलं जाते. सो आपण STM32चं प्रोग्रॅमिंग करणार आहे, ज्यात तुम्ही पूर्ण एम्बेडेड सिस्टीम मास्टर करणार. 0 to Hero हा पूर्ण कोर्स असणार आहे. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्ही म्हटला तर STM32 आपण का यूज करणार आहे, कारण की हे ARM Cortex M प्रोसेसर यूज केलं जाते. म्हणजे फास्ट, लो पॉवर आणि हेवी प्रोजेक्टसाठी एकदम भारी आहे. ह्याच्यावर तुम्ही IoT, रोबोटिक्स, मेडिकल डिव्हायसेस सारखे प्रोजेक्ट्स करू शकताय आणि तुमच्या रेझ्युमेला अपस्किल करू शकताय. तर या एम्बेडेड प्रोग्रामिंग कोर्समध्ये आपण नेमकं काय शिकणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल बेअर मेटल प्रोग्रामिंग, जे तुम्हाला टोटल न्यू असणार आहे. खरं घाबरायची गरज नाही. हे बेसिकली एम्बेडेड सिस्टीमलाच आपण बेअर मेटल म्हणतोय, कारण की आपण फ्रॉम स्क्रॅच लिहितोय जे काय कोड असणार आहे ते. या कोर्समध्ये आपण जनरल पर्पज इनपुट आउटपुटच्या ज्या पिन असतील ते यूज कसं करायचं आहे ते शिकणार आहे. UART म्हणजे आपलं युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर ते शिकणार आहे. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन कसं करतोय. सिस्टिक म्हणजे सिस्टीमचं जे टायमर आहे ते कसं यूज करायचं असते. इंटरप्ट प्रोग्रामिंग, डायरेक्ट मेमरी ॲक्सेस, I2C. आणि या कोर्समध्ये आपण स्मॉल प्रोजेक्ट्स पण करणार आहे. फॉर एक्झाम्पल LED टॉगल करायचं, 7 सेगमेंट डिस्प्ले असेल आणि LCD डिस्प्ले एक असणार आहे. तर मित्रांनो, सगळेजण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्या मित्रांना पण पाठवा. त्यांना पण कळू दे की आपण एम्बेडेड सिस्टीमचं कोर्स चालू करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण STM32च्या बोर्डचं पूर्ण ओव्हरव्ह्यू घेणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.